नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या विशेष सत्रात आपण काय अभ्यासणार आहोत माहितीये? आपण एका अत्यंत जबरदस्त सरकारी नोकरीच्या संधीबद्दल जाणून घेणार आहोत. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSCने थेट केंद्र सरकारमध्ये स्टेनोग्राफर पदांसाठी एक मेगा भरती जाहीर केली आहे. जर तुमचंही स्वप्न असेल ना की थेट सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असावी आणि आपल्या कुटुंबाची लाईफ एकदम सेट असावी, तर आजची ही माहिती तुमच्यासाठीच आहे. खऱ्या अर्थाने एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची ही सुवर्ण संधी आहे. चला तर मग एकदम उत्साहाने आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर थेट मुद्द्यावर येऊया. हा आकडा पहा, 731. होय, अगदी बरोबर ऐकलत. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये जवळपास 731 रिक्त जागांसाठी ही मोठी भरती होतीये. आता बघा, ज्यांना स्टेनोग्राफी येते त्यांच्यासाठी ही लिटरली जॅकपॉट संधी आहे. कारण एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा सहसा पाहायला मिळत नाहीत. सो ही एक खूपच आश्वासक आणि मोठी संधी आपल्यासमोर चालून आलीये. आता वळूया पदे आणि मूलभूत पात्रतेकडे. म्हणजे नक्की कोण कोण यासाठी अप्लाय करू शकतं ते पाहूया. आणि इथेच खरी गंमत आहे. या केंद्र सरकारच्या एवढ्या मोठ्या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही भारी भरकम डिग्रीची अजिबात गरज नाहीये. बेसिक क्वालिफिकेशन काय आहे तर फक्त 12वी पास. हो, तुम्ही कोणत्याही शाखेतून म्हणजे आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्समधून 12वी पास असाल तरीही तुम्ही यासाठी अगदी पात्र आहात. विचार करा, केवळ 12वीच्या बेसवर थेट केंद्रात नोकरी. म्हणूनच ही भरती जास्तीत जास्त लोकांसाठी एक मोठी संधी बनून येते. आता वयाच्या अटीबद्दल थोडं क्लिअर करतो. इथे 2 मुख्य पदे आहेत. एक आहे स्टेनोग्राफर ग्रेड C जे ग्रुप Bचं पद आहे आणि दुसरं आहे ग्रेड D जे ग्रुप Cचं पद आहे. आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर ग्रेड C साठी तुमचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि ग्रेड D साठी तर ती अट 18 ते 27 वर्षे इतकी आहे. दोन्ही पदांमधील हा वयाचा फरक अगदी क्लिअर कट आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. बरं, आता जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये म्हणजे राखीव प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी काय? टेन्शन घेऊ नका, तिथेही चांगली सवलत आहे. SC आणि ST प्रवर्गासाठी वयात थेट 5 वर्षांची सूट आहे. OBCसाठी 3 वर्षांची सवलत आहे. तसंच दिव्यांग उमेदवारांसाठी 10 ते 15 वर्षांपर्यंतची आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेची वर्षे अधिक 3 वर्षे अशी उत्तम रिलॅक्सेशन दिली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार ही सवलत नक्कीच वापरू शकता. आता सर्वात महत्त्वाचा भाग, परीक्षेचं नेमकं स्वरूप. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी असणार आहे ते बघूया. तर ही CBT परीक्षा एकूण 200 मार्कांची असेल. यात जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगवर 50 प्रश्न 50 मार्कांसाठी असतील. जनरल अवेअरनेसवर ही 50 प्रश्न 50 मार्कांसाठी. पण इथे लक्ष द्या, सर्वात जास्त वेटेज कशाला आहे तर इंग्रजी भाषा आणि आकलन याला. या एकाच विषयावर तब्बल 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. कारण बघा, स्टेनोग्राफीच्या कामात भाषेवर चांगली पकड असणं मस्ट आहे. म्हणूनच इंग्रजीला एवढं जास्त महत्त्व दिलं गेलंय. यानंतर येतो पुढचा आणि खरा निर्णायक टप्पा, तो म्हणजे स्टेनोग्राफी स्किल टेस्ट. आता या स्किल टेस्टच्या अटी काय आहेत? ग्रेड Cच्या पदासाठी तुम्हाला प्रति मिनिट 100 शब्द या स्पीडने शॉर्टहँड टायपिंग करावं लागेल आणि ग्रेड D साठी हाच स्पीड 80 शब्द प्रति मिनिट इतका हवा. मित्रांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हीच ती फायनल टेस्ट आहे जी तुमची नोकरी फिक्स करणार आहे. फक्त लेखी परीक्षा पास होऊन चालणार नाही, तर हे टायपिंग स्किल तुमच्याकडे असणं आणि ते वेळेत पूर्ण करणं हेच तुमचं अंतिम सिलेक्शन ठरवणार आहे. ओके, आता थोड्या प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. परीक्षा केंद्रे कुठे असतील आणि अर्जाची प्रोसेस काय आहे? आणि महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी ही खरोखरच एक भारी बातमी आहे. तुम्हाला परीक्षा देण्यासाठी राज्याबाहेर वगैरे जायची अजिबात गरज नाही. ही परीक्षा आपल्याच महाराष्ट्रात अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, जळगाव आणि नांदेड या प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. सो तुम्ही अगदी आरामात तुमच्या सोयीचं आणि जवळचं सेंटर निवडू शकता आणि कुठल्याही ट्रॅव्हलिंगच्या टेन्शनशिवाय परीक्षा देऊ शकता. फीचं बोलायचं झालं तर हा मुद्दाही खूप इंटरेस्टिंग आहे. ओपन आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी फी फक्त आणि फक्त 100 रुपये आहे. पण खरी ग्रेट न्यूज काय माहितीये? सर्व महिला उमेदवार तसेच SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिक यांच्यासाठी हा फॉर्म पूर्णपणे फ्री आहे. हो, अगदी 0 रुपये. पैशांची कोणतीही अडचण कोणाच्याही सरकारी नोकरीच्या स्वप्नात येऊ नये याची किती छान काळजी इथे घेतलीये बघा. आता सर्वात क्रुशियल पॉइंट, तो म्हणजे ही टाईमलाईन. या तारखा तर तुम्ही कुठेतरी लिहूनच ठेवा.
अर्ज करण्याची प्रोसेस 24 एप्रिल 2026 पासून सुरू झाली आहे आणि डेडलाईन आहे 15 मे 2026. त्यानंतर तुमची परीक्षा अंदाजे जुलै किंवा ऑगस्ट 2026 मध्ये होईल. म्हणजे अभ्यासासाठी तुम्हाला चांगला वेळ मिळतोय. पण ऐका, 15 मेची वाट बघत बसू नका. लवकरात लवकर फॉर्म भरून मोकळे व्हा. तर मित्रांनो, आता एकच प्रश्न उरतो. तुम्ही तुमच्या बोटांच्या वेगावर एका शानदार केंद्र सरकारी नोकरीकडे झेप घ्यायला तयार आहात का? मला खात्री आहे तुमच्या आजच्या मेहनतीने तुम्ही उद्या तुमच्या कुटुंबाचं भविष्य नक्कीच सुरक्षित करू शकता. वाट कसली बघताय? आजच SSCच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जर तुम्हाला जॉब्स अपडेट्सबद्दल अशीच आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचे असेच नवनवीन विश्लेषण नक्की पाहत रहा. आणि हो, शेवटी नवनवीन संधींसाठी आपल्या मेडिकल जॉब्स अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका शानदार अपडेटमध्ये. तोपर्यंत जोमाने तयारी करा. ऑल द बेस्ट.